हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर थर्मोडायनामिक्स स्टँडर्ड 12 आणि लेक्चर नंबर आहे 21. आणि आज जो टॉपिक आपण लक्षामध्ये घेणार आहोत तो आहे बॉन्ड एन्थाल्पी, दॅट इज बॉन्ड एनर्जी. नाउ व्हॉट इज बॉन्ड एन्थाल्पी और बॉन्ड एनर्जी? लेट अस कन्सिडर द हायड्रोजन मॉलिक्यूल. हा जो हायड्रोजन मॉलिक्यूल आपण H2 गॅस घेतलेला आहे तो या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल, H2 गॅस. बरोबर आहे. मग व्हॉट इज बॉन्ड एन्थाल्पी और व्हॉट इज बॉन्ड एनर्जी? इट इज द एनर्जी और इट इज द एन्थाल्पी चेंज विच इज रिक्वायर्ड. इट इज द एनर्जी रिक्वायर्ड. इट मीन्स इट इज एंडोथर्मिक प्रोसेस. It is the enthalpy change or it is the energy required to break a particular type of a covalent bond in 1 mole of a gaseous molecule to produce the free atoms or radical. That is called as the bond enthalpy. काय डेफिनेशन आहे लक्ष द्या. It is the enthalpy change or energy required. Energy required ही कशा करता? To break a particular type of a covalent bond. कोणामधला? In 1 mole of a gaseous molecule. काय तयार करणार आहे? To produce the free atoms or ions, that is radical. That is called as bond enthalpy or that is called as bond energy. समजा HCl मॉलिक्यूल घेतला आपण. हा घ्यायचा 1 mole of a HCl gaseous molecule. 1 mole of a HCl gaseous molecule आपण घेतले आणि 1 mole of a gaseous HCl molecule मधले H आणि Cl मधला बॉन्ड पूर्णपणे ब्रेक करण्यासाठी आणि ॲटम्स प्रोड्यूस करण्यासाठी जी एनर्जी रिक्वायर्ड आहे ती आहे 431.9 किलो जूल. तर दॅट इज कॉल्ड ॲज बॉन्ड एन्थाल्पी फॉर HCl. ती बॉन्ड एन्थाल्पी आहे HCl करता. का? Because it is the energy required to break a particular type of a covalent bond present in 1 mole of a gaseous molecule to produce the free atoms or radical. That is called as bond enthalpy. क्लोरीन मॉलिक्यूल घेतलाय आपण Cl2, म्हणजे Cl आणि Cl मध्ये बॉन्ड आहे. मग हा 1 मोल ऑफ अ क्लोरीन मॉलिक्यूल घेतला, त्यातले Cl आणि Cl मधले सगळे बॉन्ड ब्रेक करायचे आणि ॲटम्स प्रोड्यूस करायचे आहे. मग त्यासाठी जो काही एन्थाल्पी लागेल, त्यासाठी जी काही एनर्जी लागेल त्याला म्हटलं जातं बॉन्ड एन्थाल्पी. बघा डेफिनेशन काय? इट इज द एन्थाल्पी चेंज, दॅट इज इट इज द एनर्जी रिक्वायर्ड, म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, ती एंडोथर्मिक आहे. इट इज द एन्थाल्पी चेंज और इट इज द एनर्जी रिक्वायर्ड to break a particular type of a covalent bond in 1 mole of a gaseous molecule to produce the free gaseous atoms or radical. That is called as bond enthalpy, which is always positive. It means this process is endothermic. Let us consider the example of hydrogen molecule. आता हायड्रोजन हा डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. तर एक गोष्ट लक्ष द्या, बॉन्ड एन्थाल्पी ऑफ डायॲटॉमिक मॉलिक्यूल इज ॲज सेम ॲज दी एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. जेवढी एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन असते तेवढीच बॉन्ड एन्थाल्पी असते. कोणाकरता? डायॲटॉमिक मॉलिक्यूल करता. काय वाक्य लक्ष द्या, बॉन्ड एन्थाल्पी ऑफ डायॲटॉमिक मॉलिक्यूल इज ॲज सेम ॲज एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आपण हायड्रोजन मॉलिक्यूल घेतला 1 मोल आणि त्यातले सगळे HH बॉन्ड ब्रेक करून फ्री ॲटम्स आपण प्रोड्यूस केले. त्यासाठी जो एन्थाल्पी चेंज आहे त्याला म्हटलं जातं व्हॉट इट इज कॉल्ड ॲज बॉन्ड एन्थाल्पी. या ठिकाणी फॉर द ब्रेकिंग ऑफ HH कोव्हॅलंट बॉन्ड इन 1 मोल ऑफ अ हायड्रोजन मॉलिक्यूल हा एवढा एन्थाल्पी चेंज झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तसंच क्लोरीन मॉलिक्यूल घेतला Cl2, म्हणजे Cl आणि Cl मध्ये बॉन्ड असणार बघा. मग काय? फॉर द ब्रेकिंग ऑफ Cl-Cl covalent bond in 1 mole of a Cl2 molecule, the enthalpy change is 242.7 kilojoule. इथे HCl मॉलिक्यूल घेतला आपण 1 मोल, मग त्याच्याकरता वाक्य काय तयार होईल? फॉर द ब्रेकिंग ऑफ HCl covalent bond in 1 mole of a HCl molecule, enthalpy change is किती आहे? 431.9 किलोजूल. 3 एक्झाम्पल्स आपण घेतले. हे तिन्ही एक्झाम्पल डायॲटॉमिक मॉलिक्यूलचे आहे. आणि आत्ताच आपण सांगितलं होतं की डायॲटॉमिक मॉलिक्यूल करता बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू आणि एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनची व्हॅल्यू ही काय असते? सेम असते. पण जर का आपण पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल घेतला
उदाहरणार्थ आहे H2O किंवा उदाहरणार्थ आहे मिथेन, तर मात्र वेगळी कन्सेप्ट असल्याचं आपल्याला दिसून येईल. पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल करता काय कन्सेप्ट आहे बघा. या ठिकाणी एव्हरी कोव्हॅलंट बॉन्ड इन अ पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल हॅज इट्स ओन बॉन्ड एन्थाल्पी. हे जे पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल आहे, या पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल मधल्या प्रत्येक बॉन्डची स्वतःची एक ओन बॉन्ड एन्थाल्पी असते, स्वतःची एक बॉन्ड एन्थाल्पी असते. आणि त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला बॉन्ड एन्थाल्पी काढायची असेल त्यावेळेला तुम्हाला ती लक्षामध्ये घ्यावी लागते. ॲव्हरेज ऑफ द टोटल बॉन्ड एन्थाल्पी चेंज इज टू बी कन्सिडर्ड. जी टोटल बॉन्ड एन्थाल्पी आहे त्याचा ॲव्हरेज हे तुम्हाला त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागतं. काय बोलतोय लक्ष द्या. डायॲटॉमिक मॉलिक्यूल करता एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन इज द बॉन्ड एन्थाल्पी. पण पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल करता आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये घ्यावी लागते की पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलमधल्या सगळ्या प्रत्येक बॉन्डची स्वतःची एक बॉन्ड एन्थाल्पी असणार आहे. मग अशा वेळेला आपल्याला ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी ही कन्सिडर करावी लागत असते. आपण वॉटर मॉलिक्यूलचं एक्झाम्पल घेऊ आणि ही कन्सेप्ट डोक्यामध्ये घेणार आहोत. आता वॉटर करता काय दिसतंय तुम्हाला. वॉटरमध्ये दोन आयडेंटिकल OH बॉन्ड्स आहेत, आयडेंटिकल आहेत. पण आयडेंटिकल जरी OH बॉन्ड्स असले तरी त्यातला पहिला बॉन्ड कुठलाही एक, हा घ्या हा घ्या, पहिला बॉन्ड ब्रेक करत असताना जी एनर्जी लागणार आहे ती असणार आहे 499 किलो जूल. मग काय होईल, एन्व्हायरमेंट चेंज होईल, कारण OH बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर एवढंच राहील. मग आता हा OH बॉन्ड ब्रेक करण्यासाठी तुम्हाला 499 किलो जूल एवढी एनर्जी न लागता तुम्हाला 428 किलो जूल एवढीच एनर्जी लागल्याचं दिसून येतं. बघा काय चमत्कार आहे. सुरुवातीला आपण काय सांगतोय, वॉटर मॉलिक्यूलमध्ये एका वॉटर मॉलिक्यूलमध्ये दोन OH बॉन्ड आहे, दोन्ही OH बॉन्ड आयडेंटिकल आहे. मग दोन्ही OH बॉन्ड आयडेंटिकल आहेत, आपल्याला असं वाटतं की त्यांना ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी सारखी असेल. समजा या OH बॉन्डला मी पहिल्यांदा ब्रेक केलं तर त्याला 499 लागते, पण या OH बॉन्डला जर का मी पहिल्यांदा ब्रेक केलं असतं तर त्याला सुद्धा 499 लागेल. पण याला पहिल्यांदा ब्रेक केलं 499 लागली आणि मग याला ब्रेक केलं तर मात्र त्याला 428 लागल्याचं दिसून येतं. म्हणजे पहिला बॉन्ड ब्रेक करताना कुठलाही पहिला OH बॉन्ड ब्रेक करताना 499 एनर्जी लागते आहे आणि मग उरलेला बॉन्ड ब्रेक करताना तुम्हाला 428 किलो जूल एवढी एनर्जी लागते आहे. मग अशा वेळेला प्रश्न पडतो की याच्या OH बॉन्डची बॉन्ड एन्थाल्पी काय घ्यायची, 499 घ्यायची का 428 घ्यायची. मग अशा वेळेला सायंटिस्ट आपल्याला सुचवतात की ॲव्हरेज ऑफ द बॉन्ड एन्थाल्पी इज टेकन इन टू कन्सिडरेशन. मग काय करायचं, याला ब्रेक करण्यासाठी किती लागते 499, याला ब्रेक करण्यासाठी किती लागते 428. चला दोघांची बेरीज करा, ती झाली 927 किलो जूल आणि त्याचा ॲव्हरेज घ्या. ॲव्हरेज कसं काढणार, तर ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी ऑफ OH बॉन्ड इज इक्वल टू टोटल एनर्जी म्हणजे 927 किलो जूल डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ बॉन्ड. एका मॉलिक्यूलमध्ये दोन बॉन्ड आहे, मग 927 डिवायडेड बाय 2 म्हणजे 463.5 किलो जूल ही झाली ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी फॉर द OH बॉन्ड इन वॉटर मॉलिक्यूल. काय दिलंय लक्ष द्या. इन वॉटर 2 आयडेंटिकल OH बॉन्ड्स आर प्रेझेंट. हे दोन्ही OH बॉन्ड्स काय असतात, आयडेंटिकल असतात. बट फॉर ब्रेकिंग ऑफ फर्स्ट OH बॉन्ड, पहिल्या OH बॉन्डला ब्रेक करण्यासाठी किती एनर्जी लागते म्हणतात, 499 किलो जूल एवढी एनर्जी लागते. तर दुसऱ्या OH बॉन्डला ब्रेक करण्यासाठी किती लागते म्हणतात, 428 किलो जूल एवढी एनर्जी लागते आहे. म्हणजे याचा अर्थ असा की दोन OH बॉन्डला ब्रेक करताना एका पाठोपाठ ब्रेक करत असताना लागणारी एनर्जी ही वेगवेगळी आहे. मग अशा वेळेला टोटल आपल्याला त्यांची घ्यावी लागेल, टोटल बॉन्ड एनर्जी घ्यावी लागेल. मग 499 प्लस 428 म्हणजे 927 किलो जूल ही टोटल एनर्जी आहे. डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ बॉन्ड्स करा म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी मिळाल्याचं दिसून येईल. या पहिल्याला ब्रेक करण्यासाठी 499, दुसऱ्याला ब्रेक करण्यासाठी 428, पण विचार करताना ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी मात्र ना 499 ना 428, ती किती घेतली जाते तर 463.5 किलो जूल एवढी घेतली जाते. ही ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समजा 10वी पर्यंत सायन्स 1 सायन्स 2 असे दोन विषय असतात. सायन्स 1 मध्ये पडले 70 मार्क, सायन्स 2 मध्ये पडले 50 मार्क. मग या दोघांचं ॲव्हरेज काढलं 60 मार्क येतं.
खरं तर 60 मार्क ना सायन्स 1 मध्ये ना सायन्स 2 मध्ये आहे. त्या एकात 70 आहे, एकात 50 आहे. पण त्यांचा ॲव्हरेज जेव्हा आपण काढतो तेव्हा ते आपल्याला किती आल्याचं दिसतं, 60 आल्याचं दिसून येतं. कारण की त्या दोघांचं ॲव्हरेज कसं काढलं, 70 + 50 डिवायडेड बाय 2 म्हणजे 120 डिवायडेड बाय 2 म्हणजे 60 येतं. जसं मग ॲव्हरेज मार्क सायन्सचे किती येतं, 60 आहे. खरं पाहिलं तर सायन्स 1 मध्ये 70 आणि सायन्स 2 मध्ये 50 होते. तसंच इथे आहे. पहिल्या बॉन्डला ब्रेक करायला 499 लागते प्रॅक्टिकली, दुसऱ्या बॉन्डला ब्रेक करायला 428 लागते. पण ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी जेव्हा आपण घेतो तेव्हा ती आहे 463.5 किलो जूल पर मोल. ही ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी आहे OH बॉन्ड इन वॉटर मॉलिक्यूलची. तसंच मिथेनचं उदाहरण घ्या. मिथेनमध्ये तुम्हाला दिसतंय 4 CH बॉन्ड्स आहे. हे चारही आयडेंटिकल आहेत. पण पहिल्याला ब्रेक करण्यासाठी तुम्हाला एनर्जी लागते 427, मग दुसऱ्याला ब्रेक करण्यासाठी 439, तिसऱ्याला ब्रेक करण्यासाठी 452, चौथ्याला ब्रेक करण्यासाठी 347. मग आता काय आहे, या चौघांच्या बॉन्ड एन्थाल्पीची बेरीज करा. ती झाली टोटल एनर्जी, ती आहे 1665 किलो जूल, आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ बॉन्ड, तर ते 4 बॉन्ड्स आहे. मग 1665 डिवायडेड बाय 4 म्हणजे जवळपास 416 किलो जूल पर मोल एवढी ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी ऑफ CH बॉन्ड इन मिथेन असल्याचं दिसून येत आहे. बघा, मिथेन CH4 4 CH बॉन्ड आहे. खरं तर ते आयडेंटिकल आहे, पण पहिला CH बॉन्ड ब्रेक करायला किती लागते, 427, दुसऱ्याला ब्रेक करायला 439, तिसऱ्याला ब्रेक करायला 4 का वेगवेगळी लागते. तुम्ही तर म्हणता आयडेंटिकल बॉन्ड आहे, मग एनर्जी का वेगळी लागते असा प्रश्न निर्माण होतो. तर लक्ष द्या, सुरुवातीला CH4 आहे, हा बॉन्ड ब्रेक करायला तो CH3 झाला, बदलला, एन्व्हायरमेंट बदललं, मग बॉन्ड एन्थाल्पी सुद्धा बदलणार. मग अजून एकाला ब्रेक केल्यावर CH2 राहिला, परत एन्व्हायरमेंट बदललं, बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी वेगळी लागणार. त्याच्यामुळे सुरुवातीला जरी आयडेंटिकल असणारे बॉन्ड आहे, पण एकाला ब्रेक केल्यावरती नंतर नवीन स्पेसीज आहे, मग तिथे मात्र कन्सेप्ट बदलते आणि बॉन्ड एन्थाल्पी बदलते. म्हणून पहिल्याला ब्रेक करायला 427, दुसऱ्याला 439, 452, 347, मग टोटल एनर्जी आहे 1665 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ बॉन्ड आलं 416 किलो जूल पर मोल. This is the average bond enthalpy for the CH bond in methane molecule. All this is about the bond enthalpy, that is bond energy, which is the endothermic concept. लक्षात येत आहे. आत्ताच आपण बॉन्ड एन्थाल्पी ही कन्सेप्ट लक्षामध्ये घेतली होती. ती जी बॉन्ड एन्थाल्पी कन्सेप्ट आहे दॅट कॅन बी यूज टू कॅल्क्युलेट द रिॲक्शन एन्थाल्पी ऑल्सो. म्हणजे बॉन्ड एन्थाल्पीच्या मदतीने तुम्ही रिॲक्शन एन्थाल्पी ही सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. आता व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? It is the process which involve breaking of old bonds of the reactant and formation of new bonds of the product. काय होत असतं, केमिकल रिॲक्शन आपण जेव्हा घेत असतो तेव्हा H2 म्हणजे HH आहे आणि I2 म्हणजे II. तर काय होत असतं बघा, या ठिकाणी आपल्याला हे जे रिॲक्टंट मधले जे बॉन्ड्स आहेत, हे रिॲक्टंट मधले बॉन्ड्स ब्रेक झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे ब्रेकिंग ऑफ ओल्ड बॉन्ड ऑफ रिॲक्टंट मधले ओल्ड बॉन्ड ब्रेक होतात अँड फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स इन अ प्रॉडक्ट, दॅट इज केमिकल रिॲक्शन. म्हणजे रिॲक्टंट मधले बॉन्ड ब्रेक होणे आणि प्रॉडक्टमध्ये नवीन बॉन्ड तयार होणे, या प्रक्रियेला, या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, केमिकल रिॲक्शन. म्हणून केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन काय घेतली जाते? एक तर डेफिनेशन आपण सांगतो, इट इज द प्रोसेस इन विच रिॲक्टंट इज कन्व्हर्टेड इन टू प्रॉडक्ट. पण रिॲक्टंट इज कन्व्हर्टेड इन टू प्रॉडक्ट म्हणजे होतं काय, तर रिॲक्टंटमधले जे ओल्ड बॉन्ड्स असतात ते ब्रेक होतात आणि प्रॉडक्टमध्ये नवीन बॉन्ड्स तयार झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणून व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? इट इज द प्रोसेस विच इन्व्हॉल्व द ब्रेकिंग ऑफ ओल्ड बॉन्ड्स ऑफ रिॲक्टंट अँड फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स इन अ प्रॉडक्ट, दॅट इज केमिकल रिॲक्शन. आता एखाद्या केमिकल रिॲक्शनचा नेट एन्थाल्पी चेंज कसा काढाल, तर दोन गोष्टी घडतात आहे. ओल्ड बॉन्ड्स ऑफ रिॲक्टंट ब्रेक होतात आहे आणि न्यू बॉन्ड्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म होतात आहे. मग ओव्हरऑल
व्हॉट इज नेट एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन, रिॲक्शनच्या दरम्यान जो काही एन्थाल्पी चेंज आहे तो कसा काढणार, तर नेट एन्थाल्पी चेंज फॉर द केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू एनर्जी रिक्वायर्ड इन ब्रेकिंग ऑफ रिॲक्टंट बॉन्ड, बॉन्डला ब्रेक करायचं आहे तर एनर्जी लागणार आहे, मग एनर्जी रिक्वायर्ड इन ब्रेकिंग ऑफ रिॲक्टंट बॉन्ड, जी काही एनर्जी रिॲक्टंट बॉन्डला ब्रेक करण्यासाठी लागेल ती लक्षामध्ये घ्या, आणि एनर्जी रिलीज इन द फॉर्मेशन ऑफ अ प्रॉडक्ट बॉन्ड, प्रॉडक्टचे बॉन्ड तयार होतात आहे म्हणजे टुवर्ड स्टॅबिलिटी आहे, मग इथे एनर्जी रिलीज होते, मग ती काही एनर्जी रिलीज होते ती लक्षात घ्या, जी एनर्जी रिक्वायर्ड ती लक्षात घ्या, या दोघांची ॲडिशन करा आणि मग तुम्हाला नेट एन्थाल्पी चेंज मिळाल्याचं दिसेल. जर का एनर्जी रिक्वायर्ड जास्त असेल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू जास्त असेल आणि ही एनर्जी रिलीज म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू कमी असेल तर ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज पॉझिटिव्ह आल्याचं दिसेल, म्हणजे ती रिॲक्शन एंडोथर्मिक राहील. पण जर का एनर्जी रिक्वायर्ड कमी आहे आणि एनर्जी रिलीज जास्त आहे तर अशा वेळेला एनर्जी रिक्वायर्ड कमी म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू कमी, एनर्जी रिलीज जास्त म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त, म्हणजे ओव्हरऑल आन्सर हे तुम्हाला निगेटिव्ह आल्याचं दिसेल, म्हणजे ती एक्झोथर्मिक रिॲक्शन असणार आहे. म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड इन ब्रेकिंग ऑफ रिॲक्टंट बॉन्ड आणि एनर्जी रिलीज इन द फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट बॉन्ड या दोघांची आपण ॲडिशन केली की तुम्हाला नेट एन्थाल्पी चेंज ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन हा मिळत असतो. आता या ठिकाणी एनर्जी रिक्वायर्ड इन ब्रेकिंग ऑफ रिॲक्टंट बॉन्ड आहे, तर इथे एनर्जी रिलीज हा कन्सेप्ट घेतलाय. आपल्याला एक काम करायचं आहे, इथे सुद्धा एनर्जी रिक्वायर्ड हीच कन्सेप्ट आणायची आहे. मग कशी आणणार, तर एक गोष्ट लक्ष द्या, बॉन्ड तयार होताना जेवढी एनर्जी रिलीज होते तेवढीच एनर्जी तो बॉन्ड ब्रेक करत असताना लागत असते. फक्त साइन म्हणजे काय, मॅग्नेट्यूड इज सेम, ओनली द साइन इज अपोजिट. जर का बॉन्ड तयार होतोय तर एनर्जी रिलीज होते, त्याला निगेटिव्ह साइन असते. जर का बॉन्ड ब्रेक करताय एनर्जी रिक्वायर्ड आहे, त्याला पॉझिटिव्ह साइन असते. म्हणजे मॅग्नेट्यूड सेम, साइन्स आर अपोजिट. मग एक काम करतो, एनर्जी रिलीजच्या ऐवजी एनर्जी रिक्वायर्ड असं मी जर का करतोय, एनर्जी रिलीज इन द फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट बॉन्डच्या ऐवजी एनर्जी रिक्वायर्ड इन द फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट बॉन्ड जर का केलं तर इथली साइन फक्त मला बदलावी लागेल, करायचं मॅग्नेट्यूड सेम असणार आहे. मग काय केलं बघा, एनर्जी रिक्वायर्ड इन ब्रेकिंग ऑफ रिॲक्टंट बॉन्ड प्लस एनर्जी रिलीज इन द फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट बॉन्ड. आता याला मी चेंज केलं, एनर्जी रिक्वायर्ड इन द ब्रेकिंग ऑफ प्रॉडक्ट बॉन्ड आणि इथे प्लसच्या ऐवजी काय केलं, मायनस. म्हणजे आता दोन्हीकडे एनर्जी रिक्वायर्ड घेतला आपण, इथे एनर्जी रिक्वायर्ड इन ब्रेकिंग ऑफ रिॲक्टंट बॉन्ड मायनस एनर्जी रिक्वायर्ड इन द ब्रेकिंग ऑफ प्रॉडक्ट बॉन्ड. म्हणजे दिस इज बॉन्ड एन्थाल्पी फॉर रिॲक्टंट, दिस इज बॉन्ड एन्थाल्पी फॉर प्रॉडक्ट. याच्याकरता आपण हा चेंज करून घेतला की ही बॉन्ड एन्थाल्पीची कन्सेप्ट इथे आली पाहिजे, कारण बॉन्ड एन्थाल्पी इज द एनर्जी रिक्वायर्ड इन ब्रेकिंग अ पर्टिक्युलर टाइप ऑफ अ केमिकल बॉन्ड. बरोबर, आताच डेफिनेशन बघितली होती. आणि म्हणून एनर्जी रिलीज या कन्सेप्टला काढलं आणि एनर्जी रिक्वायर्ड टाकलं, पण अर्थ नाही बदलू दिला, कारण साइन बदलवल्यामुळे अर्थ बदललेला नाही. आलं लक्षात? त्यामुळे व्हॅल्यू चेंज नाही होणार, भले वाक्य वेगळे दिसत असले तरी. मग काय आहे, एनर्जी रिक्वायर्ड इन ब्रेकिंग ऑफ रिॲक्टंट बॉन्ड म्हणजेच काय, सम ऑफ रिॲक्टंट बॉन्ड एन्थाल्पी, आणि एनर्जी रिक्वायर्ड इन ब्रेकिंग ऑफ प्रॉडक्ट बॉन्ड म्हणजे काय, तर सम ऑफ प्रॉडक्ट बॉन्ड एन्थाल्पी. म्हणजे व्हॉट इज नेट एन्थाल्पी चेंज फॉर द केमिकल रिॲक्शन, इट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ रिॲक्टंट बॉन्ड एन्थाल्पी अँड सम ऑफ प्रॉडक्ट बॉन्ड एन्थाल्पी. सो व्हॉट वी कॅन से, द नेट एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन is the difference between the net bond enthalpy of reactant and net bond enthalpy of product. The total bond enthalpy of reactant आणि total bond enthalpy of product यातला जो डिफरन्स आहे त्यालाच म्हटलं जातं एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, किंवा ज्याला म्हणतो आपण नेट एन्थाल्पी चेंज फॉर द केमिकल रिॲक्शन. आता एक गोष्ट लक्ष द्या, डायॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर त्यातली बॉन्ड एन्थाल्पी ही ॲक्युरेट काढली जाते. आपण बघितला एक्झाम्पल, आताच H2 बघितला होता, Cl2 बघितला होता, HCl बघितला होता. पण पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलचा जर का एन्थाल्पी चेंज काढायचा असेल, बॉन्ड एन्थाल्पी काढायचं असेल तर ते ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी काढतात, जे तेवढं ॲक्युरेट नसतं. तोही मुद्दा आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून बघितला होता. वॉटरचं एक्झाम्पल घेतलं आपण आणि मिथेनचं एक्झाम्पल घेतलं होतं. काय वाक्य बघा, for diatomic molecule bond enthalpies are accurately known,
बट फॉर पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल बॉन्ड एन्थाल्पीज हॅव ॲव्हरेज व्हॅल्यूज ना. हा मुद्दा डोक्यात ठेवायला पाहिजे. आता हा जो फॉर्म्युला आपण तयार केला आहे याला प्रॉब्लेम पर्पजसाठी कसं वापरायचं हे आपण थोडक्यात बघू. त्यासाठी एक एक्झाम्पल घेतलं मी. H2 गॅस प्लस I2 गॅस गिव्स ट्वाइस ऑफ HI गॅस. मग याच्याकरता या रिॲक्शन करता मला नेट एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन काढायचा आहे. मग कसा काढणार? हा फॉर्म्युला घ्या. नेट एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन इज इक्वल टू टोटल बॉन्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट मायनस टोटल बॉन्ड एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट. तोच लिहिला इथे आपण. आता टोटल बॉन्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट, कोण आहे रिॲक्टंट? H2 आणि I2. म्हणजेच बॉन्ड एन्थाल्पी ऑफ H2 आणि प्लस बॉन्ड एन्थाल्पी ऑफ I2 म्हणजे झालं टोटल बॉन्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. प्रॉडक्ट एकटाच आहे. या ठिकाणी ट्वाइस ऑफ करायला पाहिजे, विसरायचं नाही, लक्ष द्या. इथे ट्वाइस लागेल आपल्याला. मग काय होईल या ठिकाणी? इथे ट्वाइस ऑफ 2 आहेत. टोटल बॉन्ड एन्थाल्पी ऑफ HI है ना. HI ची जी बॉन्ड एन्थाल्पी आहे ती या ठिकाणी आपण घेणार. या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या असतात. एक्झाममध्ये काय करतात, प्रश्न कसा असतो, ही रिॲक्शन देतात आणि विचारतात की सांगा याचा डेल्टा H0 किती आहे, म्हणजे याची नेट एन्थाल्पी चेंज किती आहे काढा. मग याची नेट एन्थाल्पी चेंज जर का विचारली असेल तर तुम्हाला याची बॉन्ड एन्थाल्पी, याची बॉन्ड एन्थाल्पी, याची बॉन्ड एन्थाल्पी दिलेली असते. मग काय करायचं, हा फॉर्म्युला लिहायचा की बॉन्ड एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन एन्थाल्पी चेंज फॉर द केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू टोटल बॉन्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट मायनस टोटल बॉन्ड एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट. मग टोटल बॉन्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट दॅट इज बॉन्ड एन्थाल्पी ऑफ HH प्लस बॉन्ड एन्थाल्पी ऑफ II मायनस ट्वाइस ऑफ 2 मॉलिक्युल्स आहे तर ट्वाइस ऑफ बॉन्ड एन्थाल्पी ऑफ HI असं आपण या ठिकाणी घेणार. याची व्हॅल्यू दिली आहे, याची दिली आहे, याची दिली आहे. व्हॅल्यूज टाका आणि आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी मिळाल्याचं दिसून येणार आहे. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन फक्त व्यवस्थित यायला पाहिजे. लक्षात येते आहे. दिस इज द कन्सेप्ट ऑफ बॉन्ड एन्थाल्पी अँड दिस इज द कन्सेप्ट हाऊ बॉन्ड एन्थाल्पी इज युजफुल टू कॅल्क्युलेट द रिॲक्शन एन्थाल्पी. म्हणजे एन्थाल्पी चेंज ड्युरिंग द रिॲक्शन काढण्यासाठी सुद्धा बॉन्ड एन्थाल्पी कशी मदत करते हे सुद्धा आपण इथे लक्षात घेतलं आहे. आणि विशिष्ट प्रकारचे प्रॉब्लेम्स या फॉर्म्युल्याने यामुळे आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहेत. लक्षात येत आहे. थँक्यू.